हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी पुन्हा परत एकटीच आहे ह्या ब्लॉगमध्ये, कारण पप्पू गेला आहे बँगलोरला. आणि मला तुमच्यासोबत इतकं जास्त एक्सायटिंग एक गोष्ट शेअर करायची आहे, जी माझ्या जवळच्या लोकांना माहितीच आहे, पण मला तुम्हालाही सांगायची आहे तेवढ्याच आवडीने. आणि मी प्रयत्न करते की मी त्या ग्रीन डॉटकडे म्हणजे तुमच्याकडेच बघत बोलू, ना की इकडे असं जे तुम्हाला सवय आहे मला असं बघायची. पण मी ट्राय करेन की मी असं बोलायचं बघेन. आणि जर तुम्हाला ह्यातमध्ये जर वियर्ड वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की असं नको बघूस, इकडेच बघून बोल. हां, म्हणजे स्वतःला बघून बोल. हां, तर मी आज तुम्हाला सांगते की आजचा हा व्लॉग एवढा स्पेशल आहे आणि एवढा वेगळा आहे, कारण मी ना लॉकडाऊन चालू झाला तेव्हापासून पप्पूचा भाऊ जो आहे म्हणजे माझं देवर रितेश नटे, त्याला घरी बाळा बोलतात म्हणून मी बाळा बोलणार होते, त्याचं नाव रितेश आहे. तर त्या मुलामुळे ना मी एकदा यूट्यूबवरती मी आता गेट रेडी विथ मी पण करते आहे, कारण की मला बाहेर पडायचं आहे, तर मी इकडे बघणार आहे, मला स्वतःला बघावं लागेलच. हां, तर मला बोलायचं आहे की मी लॉकडाऊनमध्ये असताना ना खूप जास्त पबजीचा वेळ लागलेला मला. आणि मी म्हणजे ह्याच्या भावामुळे चालू केलं हे सगळं करणं, खेळणं वगैरे. आणि त्याने ना एकदा मला असं सांगितलं की एक स्ट्रीमर आहे, मराठी स्ट्रीमर आहे, तू त्याचे स्ट्रीम्स बघतेस का? तर म्हटलं की मी यूट्यूब स्क्रोल करतच असायचे, मला तेच बघायला खूप जास्त आवडतं आणि मला अजूनही यूट्यूबच आवडतं खूप जास्त. मी कधीही उठून तारक मेहता किंवा वॉटेवर काहीही बघत बसते त्याच्यावरती. तर त्याने मला सांगितलं की असं असं एक यूट्यूबर आहे, तू त्याचे व्हिडिओज स्ट्रीम बघतेस का? म्हटलं नाही बघत मी, कारण की तेव्हा मला माहितीच नव्हतं. पण तेव्हा मी मॉर्टल वगैरे जे आहेत त्यांचे स्ट्रीम बघायचे, कारण की मला पबजी एवढं आवडायचं, एवढं जास्त. मी खूप डेंजर प्लेयर होते माझ्या टीममध्ये सगळ्यांना माहिती आहे की मी किती छान खेळायचे. आत्ता थोडासा माझा हात सुटला आहे, पण ठीक आहे. तर ते असताना तर त्याने मला असं सांगितलं आणि मी बोलले की ठीक आहे, मी बघते, ट्राय करून बघू एकदा तरी ते स्ट्रीम बघते. आणि तेव्हा मला त्याची स्ट्रीम इतकी जास्त आवडलेली. मला स्टार्टिंगला नाही पटलेलं, म्हणजे मला स्टार्टिंगला असं वाटलेलं की हा असं काय आहे, म्हणजे हा असंच काय ओरडतो वगैरे. आणि त्याचा ओरडण्याने माझे आजूबाजूवाले पण मला बोलायला लागले की तू काय बघतेस एवढ्या ह्याच्याने? तर मी बोलले अरे एक स्ट्रीमर आहे मराठी, त्याचा मी स्ट्रीम बघते, तो गेम खेळतो आहे आणि त्याला बघते. तर मग ठीक आहे, मग माझं हळूहळू मी त्याला बघायला लागले. मग मला त्याचं बोलणं एवढं आवडायला लागलं आणि सगळ्या गोष्टी, तो जे बोलायचा, जो करायचा, जसा गेम खेळायचा, त्यांची मजा मस्ती खूप जास्त चालू असायची. तर ते गोष्ट एक खूप असं वेगळंच होते त्याची स्ट्रीम. आणि ते बघून ना अचानक माहीत नाही का असं खूप रिलॅक्सेशन वाटायला लागलं स्वतःमध्ये. माझे विचार थोडेसे मी बदलले जसे मी बघायचे. आणि तो महाराजांविषयी खूप बोलायचा आधी, म्हणजे त्याला पण त्याच्या फ्रेंड्समुळे सवय लागली बघायची, इतिहास बघायची, काय असतं काय नाही. आणि त्याच्या बोलण्याने मला सवय लागली की मी पण ह्या गोष्टी बघू, मी पण ह्या गोष्टी थोड्याशा हिस्टॉरिकल जे आपले आहेत मराठी एवढे महान दिग्गज आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याविषयी, संभाजी महाराज ह्यांच्याविषयी. तर त्याच्यामुळे खूप जास्त गोष्टी मला कळल्या. आणि त्या स्ट्रीमरचं नाव आहे श्रीमान लेजंड. माझ्या जवळच्यांना खूप लोकांना माहिती आहे की मी त्याची खूप मोठी फॅन आहे. मी त्याला दादा बोलवते, कारण की तो माझ्यासाठी दादासारखाच होता. म्हणजे त्याची स्ट्रीम बघताना असं वाटायचं की अरे हा कोणतरी असं आहे की जो असं वाटतं ना की असं कॅमेरामधून पण आपल्याला एका माणसावर कनेक्शन फील होतं असं. तर त्यामुळे मला जरा त्याशी बोलताना ना असं माहीत नाही का, असं मला अचानक एकदम हेवी फील व्हायला लागतं. जर हां थांबा. तर आज हे तर बोलणं मी कधी बंद करणार आहे म्हणून. हां, तर मी बोलत होते की मी मागच्या वर्षी त्याला फर्स्ट टाईम भेटले जेव्हा आमचं लग्न झालं. आणि आय एम सो ग्रेटफुल की पप्पू असं नाही अजिबात जो असं विचार करतो की काय या मुलाची स्ट्रीम बघत राहते, काय तुला आवडतं ह्याचं बघायला, हे ते वगैरे वगैरे. आणि मी दिवसरात्र बघते त्याची स्ट्रीम. मी लिटरली ऑफिसला जाताना गाडीमधून पण कानात ऐकत जायचे की मी मिस न करू की ह्याचं काय बोलतो आहे हा. तर आय एम व्हेरी हॅपी की पप्पू मला खूप सपोर्ट करतो ह्या गोष्टींमध्ये. तर आम्ही मागच्या वर्षी फेबमध्ये 2 फेबला त्याचं ठाण्यामध्ये एक हे होतं गेमिंग इव्हेंट होता आणि रॉनी बरोबर. आणि मी त्या इव्हेंटला लिटरली
आम्ही फक्त आणि फक्त त्याला 5 मिनटं बघू शकलो, कारण की आम्ही खूप लेट पोचलो. म्हणजे आम्ही आधी खूप लवकर पोचलेलो आणि मग आम्ही खूप लेट झाला, कारण की आम्ही लवकर पोचलो. मग आम्ही बाहेर टाईमपास करत बसलो, खात बसलो, हे ते केलं. आणि नंतर जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा इव्हेंट त्याचा चालू होऊन संपायला आलेला जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा. तर तेव्हा आम्ही दोघांनी 2,000ची तिकीट काढली त्याला फक्त 5 मिनटं बघण्यासाठी. आणि मी तेव्हाही त्याला बघून माझ्या डोळ्यातनं डायरेक्ट काय ढसाढसा रडत होते. आय डोंट नो व्हाय, काय म्हणजे मला फील होतं, पण मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत ते. तर आत्ताही आणि आज असं झालं आहे की त्याने एक मूवी नाही, थांबा मी काय फंबल मारते असं वाटते तुमच्याशी बोलताना आज. शांत हो पूर्वा, शांत हो, ओंबट स्वा. तर त्याने राजे शिवाजी हा जो मूवी आला आहे रितेश देशमुखचा माझा सहचा प्रॉब्लेम कधी संपणार नाही, आय डोंट नो. त्या मूवीसाठी त्याने स्क्रीनिंग म्हणजे त्याने एक पूर्ण थिएटर बुक केला आहे. आणि त्याने गुगल फॉर्म्स काढलेले ज्याच्यामधनं त्याने सिलेक्ट केलं आहे लकी ड्रॉने. आणि माझं नाव त्याच्यामध्ये आलं, कारण की मी फॉर्म भरला त्याचा पहिला जसा आला तसा मी भरला आहे. अँड आय डोंट नो, आय फील सो लकी की मी माझं मध्ये ना ॲक्च्युली खूप जास्त वर्क लग्नानंतर ना म्हणजे असं एकदम शेड्यूल खूपच पॅक झालं आहे इकडनं असं वगैरे वाटतं. तर मी त्या स्ट्रीम्स थोडे मिस करत होते, पण मी ऑफलाईन बघायचे, मी त्याचे व्लॉग्स बघते वगैरे वगैरे. पण आणि मी जस्ट 2 दिवस आधीच स्ट्रीमला रिझ्यूम केलं आणि मला कळलं की त्याने असं काहीतरी केलं आहे. आणि मला कळलं की अरे व्हॉट्सअपवरती त्याने हे टाकलं आहे, जे मी त्याचं व्हॉट्सअप ग्रुप जेव्हा त्याने बनवलेलं तेव्हापासून मी त्याच्यामध्ये आहे. अँड लकीली मला सगळे गोष्टी सगळ्या अलाईन झाल्या आणि आज दिवस आला आहे जेव्हा मी त्याच्याबरोबर मूवी बघणार आहे. अँड आय डोंट नो, तिथे खूप लोक असणार आहे, अख्खा थिएटर म्हणजे 100-160 जास्तीच लोक असणार त्याच्यामध्ये. आणि खूप लोक भेटायला पण येतील. आणि मला नाही माहिती की मी त्याशी बोलू शकेल की नाही, पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की कसा एक्सपिरियन्स आहे, काय आहे. आणि मला मी त्याच्यासमोर तर वोकल नाही होऊ शकणार, मी त्याला बोलू नाही शकणार, पण मी हे तुम्हाला नक्की सांगेन की मला काय बोलायचं आहे पूर्ण ह्या दिवसामध्ये आणि मी कसं प्रोसेस करणार ही गोष्ट मला नाही माहिती. शांत हो. ओके, भेटूया आपण हळूहळू पुढच्या क्लिप्समध्ये. या मी तोपर्यंत माझं तोंड नीट करून जाते. एक्सक्यूज मी, ही मुलगी कोण आहे? मी आज किती छान मेकअप केला असं वाटतंय मला किती दिवसानंतर. लेट्स गो. सीवूड नेक्सस मॉलला पोचले आहे मी. मी ऑटोने आले माहिती वे, कारण आणि एवढ्या उन्हातून मी एडी झाले आता. इथे मॉलमध्ये ना काहीतरी इव्हेंट आहे हा पांडाचा. मी पहिल्यांदा एवढा मोठा पांडा बघितला आहे, कारण कोरममध्ये ना एकदम 5-8 काहीतरी चालू असतं आणि हा ओव्हरऑल मॉल असा दिसतो. मी इथे लास्ट आलेले ना तेव्हा पण मी इथे श्रीमंतमुळेच आलेले, कारण तेव्हा त्याला भेटायचं होतं आणि तेव्हा इतकी गर्दी झालेली की त्याला भेटता नाही आला मला फायनली. पण आज लकीली आय होप की कॅन्सल नाही होणार इव्हेंट, कारण की मला कोणीच कुठे दिसत नाही ना त्यांच्या इव्हेंटवरती कुठे काय मेसेज आला आहे, आय डोंट नो. नेली आला आहे बापरे, त्याच्याबरोबर आखी अंगत झाली. मला वाटतं सगळे पार्किंगमध्येच त्याला भेटले. एनिवेज आमची आता वेळ आली आहे जायची. खूप धडधड होत आहे मला. दरवाजा द्यायला आणि गर्दी व्हायला. मी आतमध्ये एंट्री घेतली आणि हा आहे त्याचा फ्रेंड अभिजित गोंडे, ज्यांनी आपल्याला कॉल केलेला. आणि मी हातात पुढे चालले, माझी मैत्रीण मला भेटली, तिच्यावर मी जाते पुढे डायरेक्ट स्क्रीनिंगमध्ये. आणि आम्हाला टी शर्टसुद्धा भेटला आहे, हे बघ.
येस, बांधिलकी दिलेलं आहे टी शर्ट्सवरती. हाय गाईज. हा आहे नोबिता आणि हा आहे दीपू. हा आहे ओमी, श्रीमानंदचा व्हिडिओग्राफर, एडिटर सगळं. आमचा चान्स कधी येणार आहे ह्याला भेटायचा. एवढी गर्दी झाली आता परत इथे. लोकल ट्रेनमध्ये आल्यावर काय वाटायला लागलं परत. आम्हाला फायनली सिटिंग भेटली आणि ही माझी नवीन फ्रेंड झाली. तुझं नाव काय? गायत्री. गायत्री. आणि तुझं? अंकिता. अंकिता. आणि इथे खाली बसली आहे, ती पण आपली फ्रेंड झाली आहे. हॅलो. आणि असं पूर्ण थिएटर भरलं आहे. आणि मेन गोष्ट सांगते, दाखवते तुम्हाला. आम्ही एवढ्या जवळ बसलो आहे, इकडे दादा उभं राहील आणि मी बघू शकू त्याला जवळून. ते पण फोटो काढायला पहिला नंबर आपला. येस, होपफुली. तुम्हाला दिले, तुम्ही शिफ्ट करू शकता वरती. ज्यांची इच्छा असेल तुम्ही वरती जाऊ शकता. जे आपले गॅप आहे ते फील तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला हवंय तसं बसू शकता. चालेल? येस, थँक्यू. या वाटे. हे आपली व्हॉट्सअपची खुर्ची काही एकदम सभ्य आहे, किती शांतपणे बसले. तर भावांनो, तुम्ही सगळे आता एकत्र जे दिसताय आणि आपला हा बांधिलकी फॅमिलीचा पहिला इव्हेंट आहे. आणि याच्या मागे एक क्रेडिट कोणाला द्यायचं झालं तर ते आपले मनीमेवजी आहेत ना, त्यांनी मनीमेव सोबत आपला ओमी आहे, त्यांनी सगळं मेल करा इन्फॉर्मेशन. आणि त्यात एक चुकी झाली माझ्याकडनं की एक दिवस पोस्टपोन झालं, पण ते का झालं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये कळलं असेल. ठीक आहे, आता मस्त मूवी बघू आणि एन्जॉय करू आणि मध्ये मध्ये बोलू. गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती नंदन, प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश, महाराजाधिराज, श्रीमंत बाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. और उत्तर में मुगल सल्तनत और बीच में सर्वकोटि निजाम शाही. निजाम शाही के पस्त होते ही मुगल और आदिल शाही के बीच की सरहदें हट गईं. मुगली फौजों का तूफान. पॉपकॉर्न बना ले. दादा, मला पण फोटो हवाय. मला पण. नाही. हाँ हाँ हो हो. त्यांची खरी औकात मराठ्यांनी आता पाठीवर वार घेणं बंद केले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. अशा प्रकारे श्रीमान दादा इकडून जाताना गर्दी होते, विचाराच्या होती खूप जास्त. पण आय एम व्हेरी हॅपी. जेवढा वेळ भेटला तेवढा, कितीतरी वर्ष नाही भेटलाय. थँक्यू सो मच दादा. आमचं फायनली दादाला भेटून झालेलं आहे. खूप मस्त मजा आली. आणि आम्ही आता हेच बोलत होतो की नशिबाने पूर्ण इव्हेंट छान झाला, शांततेत झाला. नाहीतर आता काही खरं नसतं जर पूर्ण फॅमिली असते तर इकडे श्रीमान फॅमिली. बट खूप खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि थँक्यू सो मच दादा
की तू हा चान्स दिलास आम्हाला सगळ्यांना तुझ्यासोबत 3 तास बसायचं आणि मूवी बघायचा. आणि मूवीबद्दल तर काय सांगू, शेवटी तर आम्ही सगळे असे ओरडतच होतो एंडपर्यंत. खूप भारी होता एक्स्ट्रीमली. मी नंतर तुम्हाला दाखवते जर आता दिसला परत तर, नाहीतर मग आपण आता घरी जाऊया. मला कोण भेटलंय बघा. आणि मी यांना पाहतो यांच्या इंस्टाग्रामवरती भरपूर व्हिडिओ बघितले आणि या जेव्हा शो मध्ये होता तेव्हा पण मी यांना बघितलंय आणि सपोर्टही केले हो. आणि जेव्हा तुम्ही याच मॉलमध्ये माझं नाव घेतलेलं तेव्हाचं पण मला सगळे लक्षात आलं. बघितलं, अशी मेमरी पाहिजे. फायनली आम्ही ठाण्याला पोचलो 1 तासाच्या वेटिंग नंतर. 1 तासभर आम्ही त्या सीवूडच्या प्लॅटफॉर्मवर वाट बघत बसलेलो आणि आता मी पोचलो आहे. आणि माझ्यासोबत एवढी भारी कंपनी होती त्याच्यामुळे मला खूप मजा आली. आम्ही खूप 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 गप्पा मारल्या आणि फिलॉसॉफिकल गप्पा मारल्या. आणि थँक्स टू मॅम की त्यांनी माझा आणि फिलॉसॉफी एवढ्या महिन्यानंतर माझ्या गप्पा छान ऐकून घेतल्या. ती भेटले म्हणून तरी मला मजा आली बाबा, नाही तर मी एकटी काय केलं असतं मला नाही माहिती. वेळ झाला असतो. आता आमची विदाई होणार आहे वो अपने जगह पे. पण मला आज माझी नवीन फ्रेंड भेटली आहे. लेट्स गो. हो हो. आणि मला सुद्धा खूप समजून घेणारी छान फ्रेंड भेटल्या. सो नक्कीच तुम्ही यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा Yes. आणि इंस्टाग्राम आयडीला सुद्धा नक्कीच फॉलो करा. येस, थँक्यू सो मच. हाय गाईज, मी घरी पोचले आहे आणि मी खूप आधी पोचले. पण माझं एक्स्ट्रीम जास्त हेडेक होतं आहे आणि मला माहिती नाही मला काय होतं आहे. पण मी फक्त आणि फक्त माझे शेवटचे असं थोडंफार आउट्रो एंड करण्यासाठी व्लॉग आलेले आहे. आणि मला श्रीमान दादाने जर चुकून माझा व्लॉग बघितला तर त्याला सांगायला आवडेल की थँक्यू सो मच तुझ्या ह्या इनिशिएटिव्हमुळे. आणि मी लकी ड्रॉमध्ये सिलेक्ट झाले, त्याच्यामुळे मी स्वतःला खूप जास्त लकी समजते. अँड तुझ्या ह्या इनिशिएटिव्हमुळे आम्हाला ही गोष्ट करायला भेटली. आम्हाला तुझ्याबरोबर 3 तास एका रूममध्ये एका थिएटरमध्ये तुझ्यासोबत बसता आलं मूवी बघायला. बोलणं खूप कमी झालं आपलं. मी नशिबाने, मला असं वाटतं नशीब, मी ते छोटंसं टाईम काढून तुला भेटले आणि मी गिफ्ट देऊ शकले. आणि मला प्लीज सांग तुला गिफ्ट आवडलं का. अँड तुझ्यासाठी जे काही आम्ही फील करतो, जे काही मी फील करते ते मी तुला एक्सप्रेस कधीच नाही करू शकणार मे बी. पण तुला ऑलरेडी माहिती आहे की तू आमच्यासाठी काय मीन करतोस. अँड तुझ्यामुळे एवढ्या साऱ्या गोष्टी शिकले आहे मी. अँड ह्यापुढेही मी असंच शिकत राहीन आणि तू तसाच ग्रो करत राहशील हे मला खात्री आहे. अँड एक माझं स्वप्न आहे, आत्ता मी असं थोडंसं वरती आले आहे, पण माझं स्वप्न आहे की मी एकदा तरी तुझ्यासोबत एक प्रॉपर कोलॅब गोष्ट, एक अशी प्रॉपर, म्हणजे अशी नाही की असं तसं भेटून नाही, प्रॉपर ब्रँडने किंवा कशाने तरी मी तुझ्यासोबत काम करीन. आणि ते माझ्यासाठी सर्वात जास्त एक मोटिवेटिव्ह गोष्ट आहे की मी तिथपर्यंत काम केलं पाहिजे की मला श्रीमानबरोबर एक तरी व्हिडिओ करता आला पाहिजे. अँड त्या दिवसाची मी नक्की वाट बघेन. थँक्यू सो मच ऑल फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. अँड मला पूर्ण श्रीमानच्या पूर्ण टीमला थँक्यू बोलायचं आहे. खूप छान ऑर्गनाईज केलं त्या लोकांनी. अँड स्पेशली अभिजित दादा, चार्ली, सगळे चार्लीने तर माझा दिवस बनवला आहे, जसं तो माझ्याशी बोलला आहे या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. अँड बस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.